मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठा आरक्षणाकरता फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या रक्तातील नातेवाईकांना कुणबी आरक्षणाचा लाभ देण्यात येणार असल्याचं शिंदेंनी जाहीर केलं। कुणबी ज्या नोंदी आहेत या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत। पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल। असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर 500 लोकांना मिळणार, परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले, त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर मनोज जरांगेंनी समाधान व्यक्त केलंय खरं, पण काही गोष्टींचं त्यांना सरकारकडून स्पष्टीकरण हवंय। तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे। ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार, ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे। त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवेदनावर मराठा समाजात प्रतिक्रिया उमटली आहे। मुख्यमंत्र्यांनी जुन्या तरतुदी सांगितल्याचा दावा विनोद पाटील यांनी केलाय। इंच मात्र देखील मराठा समाजाच्या बाजूने कुठलाही निर्णय झालेला नाही, कुठलीही नवीन ओळ टाकण्यात आली नाही। ज्या जुन्या नोंदी आहेत त्याचं कायद्याचं वाचन फक्त सभागृहामध्ये झालं, या पलीकडे मराठा समाजाला काही मिळालेलं नाही। त्यामुळे आता तरुण माझ्यासारखं देखील हाच प्रश्न विचारतोय की नेमकं आपल्याला काय मिळालं, याचं उत्तर माझ्यासकट कोणाकडेच नाहीये। कोण काय करतंय याबद्दल कुठलीच स्पष्टता नाही। खरं तर मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याकरता जरांगेंनी राज्य सरकारला दिलेली मुदत येत्या 24 डिसेंबरला संपतीये, तर 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगेंची सभा होणार आहे। नसता त्या निर्णयाचा काही उपयोग नाहीये। त्यामुळे 100% 23च्या आत किंवा उद्याच तो विषय पूर्ण कडीला जाईल। 23ला काय घोषणा करायची हे सरकारचे, आता ते मराठा समाजाच्या नाही। जर आम्हाला लाभच होणार नसत तर आम्हाला नाविलाजानं आंदोलनावर ठाम राहावंच लागणार आहे, परंतु सरकार तशी वेळ येऊ देईल असं आम्हाला वाटत नाही। मराठा आरक्षणावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनावर मराठा आरक्षणाची सगळी भिस्त आहे। छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।